नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव डॉक्टर विनेश रेगे. मी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये कृषी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी भारतातील एक अग्रगण्य खत उत्पादनातील कंपनी आहे आणि ही कंपनी दरवर्षी वेगवेगळी खतं, वेगवेगळी उत्पादनं आपल्याला मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी देत असते. असंच एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असं एक उत्पादन यावर्षी कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीने मार्केटमध्ये आणलेलं आहे आणि त्या उत्पादनाचं नाव आहे ग्रोमोर नॅनो DAP. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याच्या आधीपासून होत होता. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स किंवा फार्मास्युटिकल्स या क्षेत्रामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर हा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. परंतु कृषी क्षेत्रामध्ये मात्र नॅनो तंत्रज्ञानाचा वापर हा गेल्या काही वर्षापासून सुरू झालेला आहे आणि त्याच तंत्रज्ञानावर आधारित एक नवीन उत्पादन जे कोरोमंडल इंटरनॅशनलने तयार केलेलं आहे ते आहे ग्रोमोर नॅनो DAP. खरं तर निसर्गामध्ये सुद्धा हे नॅनोकण पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. जसं आपण बघतो हा धूरसुद्धा नॅनोकणापासूनच बनलेला एक नैसर्गिक प्रकार आहे. परंतु ग्रोमोर नॅनो DAP या प्रॉडक्टमध्ये मात्र किंवा या उत्पादनामध्ये मात्र जे नॅनोकण आम्ही तयार केले आहेत ते मानव निर्मित असे हे नॅनो सूक्ष्मकण आहेत. मित्रांनो, ग्रोमोर नॅनो DAP हे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेलं जलीय द्रावण आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल DAP 2 आणि 5 म्हणजे 2% नायट्रोजन आणि 5% फॉस्फरस या प्रमाणात उपलब्ध आहे. हे द्रावण पूर्ण 1 लिटरचं हे द्रावण आपल्याला एका एकरासाठी उपयोगी पडतं. जमिनीमधनं वापरण्यात येणाऱ्या DAP मधनं ज्यावेळी आपण 100 किलो DAP जमिनीमध्ये टाकतो तर या खताची जी खत कार्यक्षमता असते ही फार कमी असल्यामुळे फक्त 25%च स्फुरदाची उपलब्धता ही पिकाला होते. म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्यावेळी 100 किलो DAP टाकतो त्यावेळी त्याच्यातला फक्त 25 किलो DAP हा पिकाला उपलब्ध होतो आणि 75 किलो DAP हा जमिनीमध्ये स्थिर होतो. म्हणजेच तो त्या पिकाला उपलब्ध होत नाही. पिकाची जी स्फुरदाची गरज आहे ती त्या DAP द्वारे पूर्ण होत नसल्यामुळे आपल्याला जोड म्हणून ग्रोमोर नॅनो DAP सारख्या उत्पादनाचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. ग्रोमोर नॅनो DAP यामध्ये नत्र आणि स्फुरदचं जे प्रमाण आहे ते आहे 2:5. आता विचार करा, जे जमिनीतनं आपण DAP देतो त्याच्या बॅगेवरती लिहिलेलं असतं 18-46. जर 18 आणि 46 यातलं गुणोत्तर प्रमाण आपण काढलं तर ते येतं एकास 2.5. 2 आणि 5 याचा जर आपण विचार केला तर तेच DAPचं जे प्रमाण आहे, जे गुणोत्तर प्रमाण बॅगेतल्या DAP मध्ये असतं तेच प्रमाण 2:5 म्हणजे एकास 2.5 नत्र आणि स्फुरद या प्रमाणात हा ग्रोमोर नॅनो DAP तयार करण्यात आलेला आहे. नॅनो पार्टिकल्सची वैशिष्ट्य काय आहेत? एक, हे एवढे सूक्ष्मकण असतात की ज्याच्यामुळे याची वहन क्षमता जी आहे ती खूप फास्ट होते. म्हणजेच पिकावरती एका ठिकाणी फवारल्यानंतर दुसरीकडे याची जी गरज आहे ती देखील पूर्ण केली जाते. म्हणजे ज्याला आपण जास्त कार्यक्षमता म्हणतो असं हे कार्यक्षमता जास्त असलेलं नॅनो DAP हे एक उत्पादन आहे. आता याचा वापर शेतकऱ्यांनी कधी केला पाहिजे? किंबहुना जसं मी म्हटलं की DAP या खताचा वापर आपण प्रत्येक पिकामध्ये करतो. ज्या ज्या पिकामध्ये आपण DAPचा वापर करतो त्या प्रत्येक पिकामध्ये आपण ग्रोमोर नॅनो DAPचा वापर फवारणीच्या माध्यमातून करू शकतो. ग्रोमोर नॅनो DAPचे मुख्य फायदे, सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो म्हणजे हा की ग्रोमोर नॅनो DAPची कार्यक्षमता अतिशय जास्त असल्यामुळे जमिनीमधून जो आपण DAP देणार आहोत त्याचा वापर आपण 25 ते 50% कमी करू शकतो. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये असलेल्या सूक्ष्म कणांमुळे याची DAPची किंवा स्फुरदाची जी उपलब्धता आहे ती प्रत्येक पिकामध्ये जास्त होते. वाहतुकीस सोपं, हाताळणीस सोपं आणि पर्यावरणपूरक असं हे उत्पादन आहे, ज्याच्या वापराद्वारे आपल्याला प्रत्येक पिकामध्ये
5 ते 15% उत्पादन वाढ दिसून येते. ग्रोमोर नॅनो DAPचा जो डोस आहे हा आहे 1 लिटर प्रति एकर. परंतु हा 1 लिटर प्रति एकर आपण एकाच वेळी द्यायचा नाहीये, तर तो द्यायचा आहे आपल्याला 2 वेळा विभागून. म्हणजेच पहिला फवारणीचा जो डोस आहे तो आहे 500 मिली प्रति एकर आणि दुसरा फवारणीचा जो डोस आहे तो परत आहे 500 मिली प्रति एकर. म्हणजेच ही 1 लिटर ग्रोमोर नॅनो DAPची बॉटल आपल्याला 1 लिटर एका एकरासाठी वापरायची आहे आणि ती सुद्धा 2 वेळा विभागून. ग्रोमोर नॅनो DAPचा वापर आपण कुठल्या पिकामध्ये करू शकतो? लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जे DAP आपण जमिनीतनं वापरतो ते DAP आपण प्रत्येक पिकामध्ये वापरू शकतो आणि ज्या ज्या पिकांमध्ये आपण जमिनीतनं DAP वापरू शकतो त्या प्रत्येक पिकामध्ये फवारणीच्या माध्यमातून आपण हे ग्रोमोर नॅनो DAP सुद्धा वापरू शकतो. ग्रोमोर नॅनो DAPचा वापर हा कुठच्या अवस्थेमध्ये म्हणजेच पिकाच्या कुठच्या अवस्थेमध्ये केला पाहिजे आणि याचा वापर किती प्रमाणात केला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. ग्रोमोर नॅनो DAP हा प्रॉडक्ट शक्यतो पिकाला ज्यावेळी ताकद किंवा शक्तीची जास्त गरज असते अशा वेळी दिला पाहिजे. म्हणजेच आता इथे जर आपण बघाल तर पीक आहे कपाशी. मग कपाशी पिकामध्ये पाती लागण्याच्या अवस्थेपासून पातीचं बोंडामध्ये जे रूपांतर होतं त्यावेळी या पिकाला सगळ्यात जास्त शक्तीची गरज असते. आणि जसं मी मगाशी सांगितलं की जमिनीतनं दिलेला DAP ज्याची कार्यक्षमता कमी असल्यामुळे ते पिकाला पूर्णपणे उपलब्ध होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पातीगळ कमी करण्याकरता आणि जास्तीत जास्त पातीचं रूपांतर बोंडामध्ये करण्याकरता ग्रोमोर नॅनो DAPचा वापर करणं गरजेचं आहे. ग्रोमोर नॅनो DAPचा वापर कापूस पिकामध्ये आपण फवारणीच्या माध्यमातून करू शकतो. पहिली जी फवारणी आहे ती आपल्याला द्यायची आहे जवळजवळ 40 ते 45 दिवसांनी, ज्यावेळी फुलोरा किंवा फ्लावरिंग या स्टेजमध्ये या अवस्थेमध्ये. आणि दुसरी जी फवारणी आहे ती आपल्याला द्यायची आहे 20 दिवसानंतर, म्हणजे पहिल्या फवारणीपासून 20 दिवसानंतर ज्यावेळी पाती लागायला सुरुवात होतात. आता ह्या ग्रोमोर नॅनो DAPची 1 लिटरची बाटली 500 मिली अधिक 500 मिली या 2 फवारणीद्वारे आपल्याला कापूस या पिकामध्ये वापरता येऊ शकते. आणि याचे मुख्य फायदे जर आपण बघाल तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की पातींची संख्या जी आहे ती पातीगळ कमी होऊन पातींचं जास्तीत जास्त रूपांतर हे बोंडामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. तर असं हे वैशिष्ट्यपूर्ण नॅनो तंत्रज्ञान युक्त ग्रोमोर नॅनो DAP हे उत्पादन प्रत्येक शेतकऱ्याने येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक पिकामध्ये वापरून बघितलं पाहिजे आणि त्याचा अनुभव घेऊन आपल्याला हे दिसून येईल की आपल्या उत्पादनामध्ये कशा रीतीने वाढ झालेली आहे.